22 ऑगस्टला छात्रों की गुंज या कार्यक्रमाला आमचे नेते, देशाचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी पुण्यामध्ये येत आहेत। त्या पुण्यातील आणि महाराष्ट्रातील मुलींशी त्यांचा संवाद होणार आहे। विशेष करून मुलींशी संवाद करताना मुलींच्या एज्युकेशनमध्ये असलेले प्रॉब्लेम, समस्या आणि मुलींची सुरक्षितता, समानता आणि शिक्षण पद्धती झालेला एकूण बदल यावर त्यांचं मार्गदर्शन होणार आहे। मला पूर्णतः विश्वास आहे की महाराष्ट्रातील या सगळ्या विद्यार्थिनी मुली लाखोच्या संख्येने यामध्ये सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्र हे आता मुलींच्यावर, महिलांच्यावर, लहान बालिकेवर अत्याचाराचं केंद्र झालेलं आहे। रोज महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत आहेत, लहान मुलींना मारून टाकले जात आहे, मुलींना मारले जात आहे आणि क्राईममध्ये महाराष्ट्र आता नाचलेला आहे। हे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या चिंधळ्या उडाल्या आहेत अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि म्हणून महिलांच्या सुरक्षितेसाठी, मुलींच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या फ्युचर सेक्युर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन राहुलजी करणार आहेत आणि मी पूर्ण विश्वासानं सांगेल की जो आता देशातील जेन जी आहे हा या सगळ्या व्यवस्थेमध्ये तो भरडला जातो आहे। शिक्षण व्यवस्था देशातील गेल्या 10-12 वर्षामध्ये उद्ध्वस्त झाली। पेपर लिकेजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत, मुलं बेरोजगार देशामध्ये सगळ्यात आपण पुढे गेलो आहोत आणि हुशार मुलांचं असेल किंवा या देशातील प्रामाणिक मुलांचं भविष्य आता दावणीला बांधलेलं आहे। म्हणून त्यांना विश्वास देण्यासाठी आणि देशामध्ये बदल या व्यवस्थेमध्ये करण्यासाठी मुलांशी संवाद होणार आहे। यासाठी मी आवाहनही करतो की आपण सर्व माझ्या विद्यार्थिनींना, मुलींना मोठ्या संख्येने आपण राहुलजींच्या या छात्रों की गुंज कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा। सर, तुम्ही एकीकडे जोरदार तयारी करताय, म्हणजे अगदी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता भविष्य कार्यक्रम लागला। मुख्यमंत्र्यांनी मात्र या कार्यक्रमाला टार्गेट केले, फक्त काँग्रेस प्रणित कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बोलवलं जाते, फक्त काँग्रेस म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जी काँग्रेसची कॉलेज आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना निमंत्रण दिले जाते अशी टीका त्यांनी केली। असं आहे, देशात आम्ही शाळा, महाविद्यालयांनी शाळा खोलल्या, आम्ही शाखा खोलल्या नाहीत ना। त्यामुळे सगळ्या ठिकाणी मुलं येतील ते शाळा आणि महाविद्यालयातून येतील, शाखेतून कसे येतील? इथे पुणे हे शैक्षणिक हब आहे। देशातील मुली आणि मुलं या ठिकाणी शिकतात आणि हे पुन्हा सावित्री आईच्या मुलींच्या शिक्षणाचं उगमस्थान आहे। त्यांची सुरुवात पुण्यातून झाली। महिलांचे हक्क आणि मुलींचं शिक्षण, महिलांच्या शिक्षणाला त्यांनी सुरुवात केली। त्याला विरोध करणारी मंडळी जी आहे त्यांना आपण काय बोलू शकतो? पण मला असं मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आम्ही इथे केवळ काँग्रेसच्याच संस्थांमधून मुलं येत नाही, तर राहुलजींच्या बरोबर या पुणे आणि परिसरातील आणि महाराष्ट्रातील सर्व मुली येण्यासाठी उत्सुक आहेत आणि तुम्हाला बघायला मिळेल केवळ तिथेच नाही तर या 1 लाख मुली स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं त्यांच्या भविष्यासाठी येत आहेत। त्यामुळे तुम्ही कितीही बंधनं घातलीत, कुठली कलमा लावलीत, प्रतिबंधक घातलं आणि विरोध केला तरी आता राहुलजींना ऐकण्यासाठी, राहुलजींना भेटण्यासाठी आणि स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही। तुम्ही कितीही टीका केली तरी त्याची चिंता या राज्यातील मुली, तरुणी आणि महिला करणार नाही। असं आहे, शाखेमध्ये शिक्षण नाही ना, त्यामुळे हे शिक्षणासाठी, शिक्षण घेणाऱ्यांसाठी त्यांच्याबरोबरचा संवाद आहे। सर, नाशिकमध्ये 2270 कोटींच्या 18 प्रकल्पांची चौकशी लावलेली आहे। नागपूरचे जे मुख्य अभियंता आहेत त्यांच्या कसल्या प्रोजेक्टची? कुंभमेळ्याचे जे काम आहे, तर एकूणच कुंभमेळ्यामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे या संदर्भात काँग्रेसचे
नाही, असं आहे, इतरांनी डुबकी मारायची आणि यांनी पैशाच्या धनामध्ये डुबकी मारायची. इतरांनी पाप धुवायचं आणि यांनी त्या पापाच्या नावाखाली, लोकांची पाप धुण्याच्या नावाखाली पैसे कमवायचे. 31,000 32,000 कोटीचा सगळा प्लॅन आहे. कशासाठी लागतात एवढे पैसे? काय करणार 30,000 35,000 कोटीमध्ये? तुम्ही 5-10 हजार कोटीमध्ये सुद्धा कुंभमेळा व्यवस्थित करू शकला असतात. पण यामध्ये 85% कंत्राटदार हे बाहेरचे आहेत आणि त्यातील बहुतांश गुजरातचे आहेत. हे काम घेत आहेत. काम घेऊन ते काम खाली सबलेट केलं जात आहे. 500 कोटीचं काम असेल तर 350 कोटीमध्ये सबलेट करतायत. 150 कोटी वरचे कमवून ते कंत्राटदार बाहेर पडत आहेत. म्हणून निकृष्ट दर्जाचे सगळे काम होत आहे. यासाठी या सगळ्यांची चौकशी होणं आणि हा पैसा कुठे जातो यासाठी मला वाटतं की हायकोर्टाच्या एखाद्या न्यायाधीशामार्फत त्रेस्त एखादी कमिटी करून किंवा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यातले काही प्रतिनिधी घेऊन याची निपक्ष चौकशी झाली तर बाहेर येईल. नाहीतर अशा चौकशा करतील, खाणारे तेच, चौकशी करणारे तेच आणि निर्दोष सोडणारे पण तेच. ह्याला काय अर्थ आहे? याच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुण्याच्या राज्यातील अनेक शहरामध्ये खड्डे आहेत. दुसरीकडे चाकणमधील अनेक कंपन्या बाहेर चाललेल्या आहेत. बघा, पुणा हे आता मला वाटतं की उद्या जाहिरात लावला गेली, पुणा विक्रीला काढलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या काळात. हे पुणे विकणं आहे ही जाहिरात कदाचित उद्या परवा लावावी लागेल पुण्यात. इतकी दुरावस्था पुण्याची करून ठेवलेली आहे. भ्रष्टाचाराचा कळस केला आहे. पुन्हा विकलं जात आहे, जमिनी विकल्या जात आहेत, भूखंड गहाड केले जात आहेत, गिळंकृत केले जात आहेत. त्यामुळं पैसा कमवण्याच्या नादात, टक्केवारी खाण्याच्या नादात पुण्याच्या विकासाच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं पुण्याकडे जास्त लक्ष आहे. जेव्हा येतात म्हणून 3 दौरे टाकतात. नाही, पुण्यात लक्ष जास्त आहे पण विकासाकडे नाही आहे. त्यांच्या जवळच्यांना कोणाला काही मदत करण्यासाठी त्यांचा दौरा असेल असं मला वाटायला लागलं. जर पुण्यात ही व्यवस्था आहे तर मुख्यमंत्र्यांनी अधिक तो वेळ पुण्यातील या सगळ्या व्यवस्था सुधारण्यासाठी दिला पाहिजेत असं आमचं त्यांना आव्हान आहे. लाडक्या बहिणीचा जर विचार केला ना तर जवळपास 92 लाख पुन्हा महिला अपात्र झाल्यात. जे आधी किती महिला पात्र झाल्या होत्या, त्यांना किती हप्ते दिले, आता टप्प्याटप्प्यानं अनेक महिलांना अपात्र केलं जातंय. नाही बघा, हे सुरुवातीला या महिलांना पात्र करत असताना लाडकी बहीण योजना आणताना कुठेही अटी शर्ती नव्हत्या. एका कुटुंबातील 3 असतील तरी त्या 3ही महिलांना ती मदत मिळत होती. याचा अर्थ असा होता की त्यावेळेस मतं पाहिजे होती आणि मतांचं काम झालं, मतं मिळाली आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम सुरू झालेलं आहे. तुम्हाला त्यावेळेस अटी शर्ती घालता आल्या नाही. ज्यावेळेस तुम्हाला ही योजना लागू केली, केवळ मतं मिळवून सत्ता मिळवायची होती म्हणून तुम्ही हे सगळं केलं आणि आज 92 लाख महिलांना तुम्ही वाऱ्यावर सोडताय, त्यांना त्या योजनेतून बाद करताय. ही महिला उद्या मतांसाठी दरवाजात गेल्यानंतर तुमचं स्वागत हातात काय घेऊन करेल हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल. असाच प्रकार आता देणगीच्या बाबतीत पण होताना दिसतोय. चंद्रकांत पाटलांचं जे काही खातं आहे त्या विभागाकडून देणगीसाठी 2,000 रुपये जे आहेत तर ते शिष्यवृत्तीच्या रूपात तसा देण्याचा एक प्रस्ताव आहे. परत मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना आहे, त्या माध्यमातून देखील बीजेपी या जयंतीला किंवा तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. केंद्रीय मंत्र्यांना पण या जयंतीसोबत संवाद साधायला सांगण्यात आला. असं आहे की आता हे कुठल्या महाविद्यालयात पाठवू देत, कुठेही पाठवू देत, काय सांगणार आहे ते. मला आमच्याकडे गडचिरोलीला गोंडवाना विद्यापीठ आहे. त्या गोंडवाना विद्यापीठामध्ये कुठला अभ्यासक्रम सुरू करावा? ज्योतिषशास्त्र. याचा अर्थ काय? तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करा आणि मग तुम्ही हात बघून सांगा, भविष्य बघून सांगा. तुमच्या मागे शनी कोपला आहे, तुमच्या मागे राहू लागला आहे आणि चंद्राची अवदशा आहे हे सांगायसाठी जातील आणि सांगतील तुम्ही आमच्यामध्ये या, भाजपमध्ये आम्हाला मदत करा, तुमच्या शनीचा नष्ट करू, तुमची चंद्राची म्हणजे काही छाया असेल ती नष्ट करू हे सांगायला जातील. वाट बघत आहे जनजी. हे काय संपूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त केलं, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि आता 2,000 रुपये देऊन जनजीला फिरवण्याचं काम होत असेल तर जनजी एवढा सक्षम आहे, त्याची बुद्धी एवढी शार्प आहे की चोर कोण साव कोण हे त्याला कळत आहे. त्यांचा विश्वास आता राहिलेला नाही. तुम्ही धर्माने बांधू शकत नाही, तुम्ही विचाराने त्यांना बांधू शकत नाही. कारण मंदिरात चोरी करणारी मंडळी, राम मंदिर लुटणारी मंडळी त्या जनजीकडे जाऊन काय सांगतील? जे ज्योतिषशास्त्रांचा अभ्यासक्रम आणणारी मंडळी काय सांगणार आहेत? त्यामुळे याच्यातून मला वाटतं फार काही फरक पडणार नाही.
अं? इस्कॉनच्या अध्यक्षांनी एक वक्तव्य केलं, अजित पवारांनी जर श्रीमद भगवत इथं वाचले असतील तर अपघात झाला नसता किंवा वाचले असते. आता असं आहे, मला काही लोकांची क्यू करावीशी वाटते. मंदिरामध्ये कदाचित अतिशयोक्ती होईल, माझ्यावर टीका होईल. काल परवा माझ्याकडे महालक्ष्मी मंदिरातल्या काही क्लिप आल्या कोल्हापूरच्या. ते कशा पद्धतीनं तिथून टाकलेले पैसे गहाळ होताना दिसतंय. मी दाखवेल, माझ्याकडे सगळे एव्हिडन्स आत्ता येत आहे. या देशातील ज्या ठिकाणी ज्या ज्या मंदिरात चोरी झाल्या, कोण होते? मुघल येऊन म्हणत होते की मंदिर लुटलं आहे, आम्ही मंदिर बांधायचं ना मुघल लुटत होते असं म्हणायचं. आता तर हेच मंदिर बांधतात आणि हेच लुटत आहेत. हे सगळे दिसत आहे. ज्यांनी मंदिर बांधलं तेच लुटायला लागले. कुणावर असतं आहे? ज्या ठिकाणी देवांच्याकडे आम्ही आस्थेने जातो, आपली भावना घेऊन जातो, तिथलाच पंडित 500 रुपयाची नोट दिली की कमरेला गुंडाळतो आणि तो देवाकडे देवाच्या दरवाजात, देवाच्या दरबारामध्ये तो माणसाला लुटतो आणि आम्ही देवाकडे मागणी करतो. हे युग कसलं आहे? आज जग कुठे चाललेलं आहे आणि आपण कुठला विचार करतो आहे? यांना पर्याय नाही. यांना फक्त देव, धर्म, जात, पंथ, हिंदू, मुस्लिम, मंदिर, मस्जिद एवढ्यापुरतीच या युवकांना भरकटत ठेवायचं आहे देशातील लोकांना. त्याच्या पलीकडे यांचं विजन नाही, कुठल्या विकासाचं विजन नाही आहे. म्हणून अशा फालतू गोष्टीमध्ये भरकटण्याचं काम करतात. दादांच्या मृत्यूला याचं जोडणं आता खरं म्हणजे हा मोठा विषय होतो, यावर काही एका शब्दामध्ये सांगता येणार नाही. जरा तुलसी रामायण वाचलं आणि मग वाल्मिकी रामायण वाचलं, त्यातला जो फरक आहे ना, तुलसी कोणी लिहिला आणि वाल्मिकी कोणी लिहिला आणि वाल्मिकीमध्ये काय सत्य आहे, जो पहिला होता रामायण त्यातला आणि यातला वेळे हे सगळ्या सोयीनुसार लिखाण करतात, बदलवतात. मी धार्मिक ग्रंथावर बोलणार नाही. आमचा श्रद्धेवर विश्वास आहे, आमचा भक्तीवर विश्वास आहे. आम्ही धर्माच्या संदर्भात, देवाच्या संदर्भात आमची आस्था आहे. पण आम्ही त्याचा बाजार मांडत नाही, त्याचं राजकारण करत नाही. हे आमच्या विचारात नाही. हे फक्त त्यांच्याच विचारात आहे ज्यांच्यानी काही करणं होत नाही. देश लुटण्याच्या शिवाय त्यांना काही कळत नाही. अशाच डोक्याच्या विचारातून हे असले विचार येत असतात. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात आणि ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यात अदानी समूहाकडे एक जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे, ज्याला तिथल्या स्थानिक आदिवासींचा विरोध आहे. पश्चिम घाटातील जी सगळी निसर्ग संपदा आहे त्याला हानी पोहोचेल असं पर्यावरण विषयातल्या काही अभ्यासकांचं देखील म्हणणं आहे. हे बघा, देशामध्ये हा प्रश्नाचं उत्तर केवळ 2 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये देणार नाही. मी प्रत्येक राज्यामध्ये अदानीला किती जमीन दिल्या याचा हिशोब माझ्याकडे आहे. आत्ता मी आणलेला नाही. ह्या जमिनी देत असताना महाराष्ट्रातसुद्धा वरच्यांचं ऐकून अदानीला परवा रिझर्व्ह फॉरेस्टची जागा दिली. तीसुद्धा 89,000 चौरस मीटर दिली. 89,000 चौरस मीटर रिझर्व्ह फॉरेस्ट. हे अशी जागा महाराष्ट्रातील मुंबईच्या 5 लाख कोटीच्या जागा अदानीच्या कशात घातल्या. या राज्यातील कंत्राटदारांचे पैसे देता आले असते, शेतकरी कर्जमुक्त झाला असता, शिक्षण व्यवस्था मजबूत करता आली असती. पण ते पैसे आणि ती जमिनी अदानीच्या कशात घातले. आदिवासींची चिंता नाही आहे ना. आदिवासी काय आहे ना, यांना वनवासी वाटतो तो भारतीय जनता पक्षाला. त्यामुळं आदिवासीची चिंता नाही. आदिवासी मेला काय, शेतकरी मेला काय, टक्केवारी कुठून मिळते आणि अदानीचं पोट कसं भरता येईल, अदानीला मोठं कसं करता येईल, एवढाच एकमेव धंदा राज्यात सुरू आहे. बाकीच्या कुठल्याही गोष्टीची चिंता नाही. वाढवण बंदरामध्ये काय झालं? वाढवणमध्ये सगळ्या आदिवासींना तिकडे विस्थापित करण्याचं काम झालं, भूमिहीन करण्याचं काम झालं. कुठल्या आदिवासींच्या गोष्टी चालल्या? यांना अदानीच्या पुढे हे सरकार इतकं नतमस्तक झालेलं आहे. ते म्हणेल, तो बोट ठेवेल, ती जागा त्यांना मिळेल. कायदे, कानून, कुठल्या नियम याचं त्यांना काही देणं गेलं नाही. हे आता अलीकडच्या परिस्थितीतून लक्षात आलेलं आहे. काँग्रेस विरोध करेल का याला? 100% विरोध करेल. आम्ही जाऊ तिथे. माझ्याकडे हा विषय आलेला आहे. आम्ही जाणार आहोत. आम्ही आदिवासींना घेऊन तिकडे आंदोलनही करू. आमचं ठरलेलं आहे. राज्यात टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठीची सक्ती केली जात आहे आणि उद्यापासून कारवाई सुरू झाली आहे. नाही, असं आहे की मुद्द्याकडे कसं बघताय? मला असं वाटतं, ज्या राज्यातील जे बोलीभाषा आहे, जी मायभाषा आहे, ती तिची अस्मिता, तिचं प्रेम असलंच पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये विशेष करून, बाकी तर ठिकाणी मला वाटतं प्रॉब्लेम नाही आहे.
पण मुंबईमध्ये मंत्र्यांनी तो काय निर्णय घेतला की तो आम्ही कारवाई करू जर मराठी आली नाही. बहुभाषिक अनेक शहरं असतात. आता तर मुंबई तर इंटरनॅशनल शहर आहे, तिथे येणारा देशभरातील जगभरातील माणूस येतो. आता तिथल्या माणसाला भाषा अनेक प्रकारचे येणं माणसासाठी ॲसेट आहे, ते त्याचा फायद्याचंच आहे अनेक भाषा येणं. परंतु एखादी भाषा सक्तीची करत असताना त्याला तो कालावधी दिला पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे. 6 महिने 8 महिने सांगा, द्या त्याला वेळ, तो शिकेल थोडा काही प्रमाणात, त्याला तेवढी कामापुरती भाषा बोलता येईल. आता मला सांगा, शिवसेनेने हा विषय उधळला, भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे या संदर्भात? त्यांनी स्पष्ट करावी. ते काय म्हणतायत, मराठी सक्तीची करा, मग की मराठी भाषिक आहेत तेवढेच ठेवा आणि बाकीच्यांना बाहेर काढा, अशी भूमिका आहे का भारतीय जनता पक्षाची? म्हणजे एका सत्तेमध्ये एकत्र असताना दोघांची तोंड 2 दिशेला आहे, 2 दिशेनी बोलतात, 2 दिशेनी चालतात. कुठला समन्वय आहे? कुठेतरी एकमत ठरवा. हे म्हणतात तर त्याला तुमचं समर्थन असेल ते सांगा, मग आम्ही भूमिका मांडू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.